पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये शिरलं पुराचं पाणी। अनेक इमारतींचे तळमजले गेले पाण्याखाली। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा। नागरिकांशी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी दिलं उत्तर। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ। नदीपात्रात वाहून आलेल्या कंटेनरची पुलाला धडक। पुलाला तडे गेल्याची भीती। सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील जावळी तालुक्यात कुंभारगणी या गावातील जमीन लागली खचू। ग्रामस्थांमध्ये भीती। रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्याला चक्क नदीचं स्वरूप। स्थानिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर धरण ओव्हरफ्लो। मुंबईकरांकरता आनंदाची बातमी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईतील मिठी नदी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा। विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार। येत्या विधानसभेत काहीही करून मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच। युती आघाडीच्या भ्रमात राहू नका, राज ठाकरेंचा निर्धार।